नमस्कार. ओळख कॅन्डलच्या पार्ट 2 मध्ये आपण शिकणार आहोत कॅन्डलचं चार्ट पार्टमध्ये डिवायडेशन. आता हे डिवायडेशन का? एखादी ग्रीन कॅन्डल बघून आपण असं म्हणू शकत नाही की ही बुलिश कॅन्डल आहे, आणि एखादी रेड कॅन्डल बघून आपण असं म्हणू शकत नाही की ही बेअरिश कॅन्डल आहे. असं का? तर एखादी कॅन्डल बनत असते कोणत्या ना कोणत्या पॉईंटपासून बनत असते. जसे की इथं मी 0% लिहिलेलं आहे. आता ही 0%च्या जर ती वर जात असेल तर ती ग्रीन बनणार, आणि 0%च्या जर ती खाली येत असेल तर ती रेड कॅन्डल बनणार. म्हणून म्हटलं की एखादी ग्रीन कॅन्डल बुलिश असू शकत नाही किंवा एखादी रेड कॅन्डल बेअरिश असू शकत नाही. आता कॅन्डल वाचायची कशी? आता ही कॅन्डल बनत असताना ती कोणत्या टक्केवारीवर किंवा कोणत्या स्थानावर थांबते आणि तिथून पुढे तिची काय मूवमेंट होऊ शकते, हेच तुम्हाला शिकवण्यासाठी मी ह्याचं हे डिवायडेशन केलेलं आहे. जसं की समजा 0 ते 25%, म्हणजे 0पासून 100%ला कॅन्डल गेली आणि तिथून ती त्या दराला न स्थिरावता 25%वर येऊन जर क्लोज होत असेल ग्रीन कॅन्डल, ते भलेही ग्रीन दिसत असेल आपल्याला, परंतु त्यामध्ये 75% सेलिंग प्रेशर दिसतं. आणि 75% जर त्यामध्ये सेलिंग प्रेशर असेल तर असं समजून जायचं की तिथून पुढे मार्केटमध्ये डाऊन ट्रेंड सुरू होण्याची शक्यता आहे. याच पद्धतीनं जर 0पासून 50%पर्यंत जर कॅन्डल क्लोज होत असेल, इथं मात्र आपल्याला थोडासा वेट करायला पाहिजे. का वेट करायला पाहिजे? तर जरी ही ग्रीन कॅन्डल असेल 50%ला क्लोज झालेली असेल तर ह्याचं भवितव्य कसं ठरते पुढचं? समजा जर ह्या ग्रीन कॅन्डलच्या पुढे तयार होणारी कॅन्डल जर ह्याचा हाय ब्रेक करून क्लोजिंग देत असेल तर मार्केट अपट्रेंडमध्ये राहण्याची शक्यता आहे. आणि जर का एखादी रेड कॅन्डल बनवून जर ह्याचा लो तोडला या ग्रीन कॅन्डलचा, तर मग मार्केटमध्ये मंदी येण्याची, म्हणजेच मार्केटमध्ये बिअरिशपणा येण्याची शक्यता आहे, असं समजून जायचं. तसेच जर 0.0%पासून 75%पर्यंत जर कॅन्डल क्लोज होत असेल 100चा हाय मारून, तर असं समजून जायचं की आता ही बुलिश कॅन्डल आहे आणि इथून पुढे ट्रेंड कंटिन्यू राहणार आहे. असं का? 50%ला निम्मी ताकद लागली, दोघांची सुद्धा समान लागली. 25%ला फक्त सेलर लोकांची ताकद जास्त लागली, 75%. परंतु आता ग्रीन कॅन्डलमध्ये जे काय 0 ते 75% ही जी काय पॉवर लागलेली आहे, ही पॉवर फक्त बायर्स लोकांची आहे. सेलर्स लोक जास्त भाव खाली आणू शकले नाहीत, याचा हा अर्थ होतो. आणि म्हणून ही बुलिश कॅन्डल कन्सिडर केली जाते 75%च्या नंतर, तोपर्यंत नाही. मग ह्यानंतर जी कॅन्डल बनेल ती ग्रीनच असणार आहे. भलेही मार्केट ज्यावेळी अप ट्रेंडमध्ये असतं त्यावेळी ते एकसारखं कधी चढत नाही सरळ रेषेमध्ये, थोडासा पुल बॅक येतो. आता हा पुल बॅक म्हणजे काय? की समजा एक 3-4 कॅन्डल किंवा दुसरी कॅन्डल मोठी, एखादी लांब कॅन्डल बनवून मार्केटमध्ये एखादी रेड कॅन्डल बनते. ही एखादी रेड कॅन्डल का बनत असते? तर लोक काय करत असतात की आपल्यासारखे लोक ज्यावेळी एखाद्या दराला खरेदी करतात, खरेदी केल्यानंतर ते अमुक भावाला टार्गेट लावून ठेवले असतात, किंवा त्यांना एखादी मोठी कॅन्डल बनल्यानंतर किंवा 3-4 कॅन्डल्स बनल्यानंतर त्यांना भीती वाटू लागते की बाबा आता आपल्याला प्रॉफिट बुक करून इथून बाहेर पडलं पाहिजे. अशा वेळी मग काय होतं की प्रॉफिट बुकिंग येतं. मार्केट अप ट्रेंडमध्ये असताना रेड कॅन्डल बनण्याचं कारण काय की तिथे त्या भावाला काही लोक आपली पोझिशन कट करून प्रॉफिट बुकिंग करत असतात, आणि ते प्रॉफिट बुकिंग केल्यामुळं ती रेड कॅन्डल बनत असते. पुन्हा ती
रेड कॅन्डल बनून पुन्हा मार्केट आपल्या गतीला लागतं. मग ग्रीन कॅन्डल बनत जातात. एक 2-3 कॅन्डल बनली की पुन्हा थोडासा पुल बॅक येतो, प्राईस करेक्शन होते. ते आता मी जे काय बोलवलं आहे ते सगळंच तुम्हाला आता समजेल असं सांगता येत नाही, परंतु थोडं जसं आपण पुढं जाऊ तसं तुम्हाला सगळं समजत जाईल. आता हे झाल्यानंतर तुम्हाला बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि बेरिश कॅन्डलस्टिक पॅटर्न, त्यामध्ये सिंगल कॅन्डलस्टिक, डबल्स कॅन्डलस्टिक, ट्रिपल कॅन्डलस्टिक असे पॅटर्न आहेत. ते पूर्ण झाले की मग आपण काय करायचं, चार्ट पॅटर्न्स म्हणजे काय, जसं की डब्ल्यू पॅटर्न, एम पॅटर्न, हेड अँड शोल्डर पॅटर्न, परत इन्व्हर्स हेड अँड शोल्डर पॅटर्न, राउंडिंग बॉटम पॅटर्न, कप अँड हँडल पॅटर्न, इन्व्हर्स कप अँड हँडल पॅटर्न, इन्व्हर्स राउंडिंग बॉटम पॅटर्न वगैरे हे जे काही पॅटर्न्स आहेत, फ्लॅग पॅटर्न, पिनट पॅटर्न, सिमेट्रिकल अँगल पॅटर्न, हे सगळ्या पॅटर्नचा अभ्यास आपण करायचा आहे. ज्यांना कोणाला ट्रेडिंग करायचं आहे, त्यामध्ये यश मिळवायचं आहे, प्रॉफिट कमवायचं आहे किंवा आपला लॉस रिकवर करायचा आहे, त्यांनी ह्या सगळ्याचा अभ्यास करणं खरंच गरजेचं आहे. ट्रेडिंग वाईट नाही. समजा एखाद्या वेळी तुम्ही एखादं काम हाती घेतलं असेल, मग ते कोणतेही गवंडी काम असो, कोणते XYZ टेलरिंगचं काम असो, सेंटरिंग काम असो, फरशीचं काम असो किंवा एखादं तुमचं दुकानच असो, लक्षात घ्या एखाद्या वेळी आपली उधारी बुडते किंवा एकसारखं गिऱ्हाईक लागत नाही. कधी आपल्याला जिथं 1000 रुपयाचा धंदा होतोय तिथं कधी 10 रुपये किंवा काही न घेता आपल्याला त्या दिवशी ते दुकान क्लोज करावं लागते. अशाच पद्धतीनं ट्रेडिंगला सुद्धा तुम्ही समजून घ्या. ट्रेडिंग म्हणजे काय, ट्रेडिंगसुद्धा हा एक व्यापारच आहे. जसं की आपण दुकानात बसतो कस्टमरची वाट बघत. कस्टमर म्हणजे ह्यामध्ये तुम्ही समजा मार्केटमध्ये कस्टमर म्हणजे मुवमेंट आहे. आणि तुम्ही जे काय भांडवल हे सगळ्यालाच लागते. साधं शिलाई काम करायचं असेल तरी तुम्हाला भांडवल लागतं, किंवा दुकान टाकायचं म्हटलं तरी भांडवल लागतं, किंवा कोणताही तुम्ही उद्योगधंदा करा तुम्हाला भांडवल हे लागतंच. भांडवल म्हणजे हे आपलं कॅपिटल आहे, बरोबर. तर ह्याच कॅपिटलवर आपल्याला प्रॉफिट कमवायचं आहे. दुकानामध्ये आपल्याला हजारो सामान भरून ठेवल्यावर कस्टमरची वाट बघावी लागते. मग तो कस्टमर येतो, त्याला आवडलं तर घेतो, नाही तर राहते तसंच. तर ह्याच गोष्टीला तुम्ही पॉझिटिव्हली घ्या. याला पॉझिटिव्हली असं घ्या की एखाद्या वेळी मार्केटनं नाही दिलं तर नाही दिलं, स्टॉप लॉस ठरवायचा आपण की बाबा 2 वेळा माझा जर स्टॉप लॉस हिट झाला तर मी पुन्हा तिसऱ्यांदा एंट्री करणार नाही. आता तो स्टॉप लॉस पण घ्यायचा किती, त्याला पण काहीतरी मर्यादा आहे. ज्यावेळी तुम्ही कॅन्डलस्टिक पॅटर्न शिकशीला त्यानुसार तुम्ही स्टॉप लॉस लावून ट्रेड करू शकता. आणि स्टॉप लॉस हे इतकं प्रभावी हत्यार आहे की ते तुमचं नुकसान रोखू शकतं. असं नाही की मार्केटमध्ये फक्त नुकसानच होतं, नुकसान होत नाही. क्षणामध्ये 4-4, 5-5 हजार देणारं मार्केट क्षणामध्ये 10-10 हजार सुद्धा घेऊन जातं. पण ते काय घेऊन जातं, कारण आपण स्टॉप लॉस या नावाची जी काय ढाल आहे त्याचा आपण वापरच करत नाही, मग नुकसान हे होतच राहणार. म्हणून कधी पण स्टॉप लॉस लावले पाहिजेत. स्टॉप लॉसचे सुद्धा 3 प्रकार आहेत. ते आपण पुढं जसं तुमची उजळणी होईल, भले तुम्ही आज ट्रेडिंग करत असलेला, माझ्या आधीपासून करत असलेला, 10 वर्षापासून करत असलेला, किंवा माझ्यापेक्षाही तुम्ही उत्तम ट्रेडिंग करत असलेला, परंतु हे जे काय मार्केटमध्ये चालतं, चार्ट बनतो, कॅन्डल्स बनतात, ते कॅन्डल्स काय सांगत असतात ते तुम्हाला ह्यातून शिकायचं आहे. हे ज्यावेळी तुम्हाला समजेल, कॅन्डल बोलत नाहीत असं नाही, कॅन्डल बोलतात आणि त्यांचीच बोली भाषा तुम्हाला मी ह्या टक्केवारीद्वारे शिकवण्याचा प्रयत्न करत आहे. आता लक्षात घ्या, आता 0पासून जर 25% रेड कॅन्डल जर बनली तर याला तुम्ही काय म्हणाल, बेरिश कॅन्डल आहे? नाही. 0पासून 25% जर ती बनली रेड कॅन्डल तर ती बुलिश कॅन्डल असते, बेरिश कॅन्डल नसते. कलर त्याचा भलेही रेड आहे, परंतु त्यामध्ये खालून जो काय पुशअप आलेला आहे -100% ते 25%, हा बायर लोकांचा पुशअप आहे.